तर आपल्याला किंमत आपल्याला किंमत नाही. नागर गोमटे शोभे गोपवेशे नाचत. आणि महंत गुरुजी भीमसेन बाबांचं कीर्तन होतं. राधाताई महाराज सालोक त्यांच्याकडे आणि माझ्याबरोबर लहान असं पॅन्ट शर्ट घालून आणि नेमकं ज्या कॉटवर मी बसलो होतो कॉटरीला बसले. राधाताई आले म्हणजे एक वरा उठ खाली बस. बसवलं खाली. पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच कीर्तन होतं कोणाचं आपल्या महंत गुरुजी भीमसेन बाबाचं दुसरं कीर्तन जाऊन बाबाचे. त्या दिवशी मग असं धोतर शर्ट वगैरे घातलं खाली खांबाला टिपून बसले होते. त्याच राधाताई आले म्हणले महाराज खाली का बसला तिकडे बसा ना म्हणले. कशाचा प्रभाव आहे हा ड्रेसचा. म्हणजे भगवान परमात्म्याला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आपण काय केलं पाहिजे. गोपाळासारखा वेश परिधान केला पाहिजे. नागर कोमटे डोके वेशे. गावात सप्ताह असतात. आजी काय करते पंढरपूरला गेल्यानंतर धोतर शर्ट वगैरे लहान एवढ्या पोरासाठी घेऊन येते. आल्याबरोबर काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आई त्याला आंघोळ वगैरे घालते. तो नवा आजीने आणलेला ड्रेस घालते. कपाळाला गंध मुद्रुका लावते. सगळ्यात पूर्ण दिली. ते पोरग आईपासून तयार झाल्यामुळे आजीकडे जातो ना आजीला म्हणतं आजी आता मी कसा दिसायला लागलो. आजी म्हणते नागर दिसायला लागला. नागर या शब्दाचा आपण नागर काय चांगला दिसायला लागला. बरं गोमटा म्हणजे सुंदर नागर म्हणजे सुद्धा अति सुंदर तो भगवान परमात्मा गोपाळामध्ये दिसायला लागला. नागर गोमटे शोभे गोपवेशे गोपवेशामध्ये तो शोभायला लागला. आणि नाचत असो श्री गोपाळाशी गोपाळ ज्या पद्धतीने नाचतात त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा नाचायला लागले. आणि अशा अवस्थेमध्ये तो भगवान परमात्मा जो आहे ना तो गोपाळामध्ये कसा दिसायला लागलेला आहे त्याचं वर्णन